वाघताई यांचे पती वाघसाहेब चिखला यांना मी विनंती करतो की आपण आईच्या संततीसाठी 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करावं. या साहेब नाही. यानंतर सर्पमित्र आमचे मित्र इलियास खान पठाण सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. महान मातेला अभिवादन करून आमच्या रसाळ भाऊंच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी तिथे जमलेले सर्व त्याचे मित्रपरिवार, माझ्या आई आणि भगिनी, भावांनो आणि मित्रांनो, बघा रसाळ भाऊंचं बरंचसं या ठिकाणी आपण ऐकलं असेल त्यांच्या कार्याबद्दल. आणि या कार्याला साथ देण्यासाठी त्यांच्या पत्नी आहेत, त्यांचं कुटुंब आहेच, परंतु जे त्यांचं उगमस्थान आहे ते म्हणजे त्यांचे मातोश्री, त्यांचे वडील यांना सगळ्यात मोठं श्रेय जातं. कारण त्यांनी या सुपुत्राला जन्माला घातलं आणि त्यामागे त्यांचे अपार कष्ट मी अगदी जवळून पाहिलेले आहे. जवळपास 27-28 वर्षापासून नव्हे तर त्याच्याही आधीपासून आमचा संबंध आला. त्यावेळेस मी हातडीला जायचो. एका छोट्याशा घरामध्ये, मातीच्या घरामध्ये हे कुटुंब राहायचं आणि यांचे वडील हे अतिशय शिस्तीचे भोगते होते, फार कडक होते. तर या माऊलीनं हे सगळं सहन करून आपल्या सुपुत्राला असं घडवलं की समाजासाठी जगलं पाहिजे. एक दिवस आपल्याला हे शरीर ठेवून जाणंच आहे आणि हा बोध सगळ्यांनी घ्यावा की या समाजासाठी आपण जर जगलो तर निश्चितच कुठंतरी आपलं कोणीतरी नाव घेत असतं. जसं आज आपण सगळे यांचं नाव घेतो आहोत, त्याला कारणच आहे की समाजासाठी वाहून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. मग ती समाजसेवा, प्राणीमित्रांची सेवा, निसर्गाची सेवा, तर ही सगळी सेवा या रसाळ भाऊंनी आपल्या समाजामध्ये केलेली आहे आणि सध्या करतायत. अतिशय महत्त्वाची कामं ते करतायत. पुरातन वस्तूंच्या संग्रह असेल किंवा मित्र जोडणं असेल, रक्तदान असेल, सर्पांना जीवदान असेल, प्राण्यांच्या बाबतीत माहिती असेल, वृक्षारोपण असेल, अनेक क्षेत्रामध्ये त्यांची कामं आहेत. आपल्याला काही मोजकीच कामं त्यांची दिसत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम असेल, तर हे सगळी कामं करण्यासाठी त्यांना जी प्रेरणा मिळते ती या मातोश्री आमच्या वहिनीसाहेब, त्यांचे दोन्ही सुपुत्र आणि त्यांचा मित्रपरिवार हा सतत त्यांना मदत करत असतो. असो, मी आमच्या परिवारातर्फे या माऊलीला ईश्वरचरणी अत्यंत महत्त्वाची जागा मिळो आणि असाच पाठिंबा आपल्या परिवारातून, आपल्या समाजातून, आपल्या मित्रबांधवांकडून मिळावा ही अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी शेवटची श्रद्धांजली या ठिकाणी सादर करतो आणि मी थांबतो. धन्यवाद.